नमस्ते, चेतना फॅशन टेलरमध्ये सर्वांचं स्वागत. आज इथे मी एक अशी धान्याची बॅग घेतलेली आहे प्लास्टिकची. तर त्याचा मी 25 बाय 10.5चा हा पीस मी कट करून घेतलेला आहे. त्यातून तेवढंच मी अस्तर आणि मेन फॅब्रिक घेणार आहे. तर तसं कट करून घेऊन त्याला क्विल्टिंग करून घ्यायचं आहे. त्यानंतर हे आपल्याला 3 पीस कट करून घ्यायचे आहेत यातून, या कपड्यातून. म्हणजे 10.5 बाय 7 या मापाचे आपल्याला 3 पीस कट करून घ्यायचे आहेत. हे 3 पीस असे कट केलेले आहेत. त्यानंतर मी या लाल कपड्याच्या असे स्ट्रिप्स कट करून घेते पायपिंगसाठी. त्यानंतर इथे मी जे 3 पीस आहेत त्यांना मी पायपिंग करून घेते. इथे 3 पीसला पायपिंग करून झालेली आहे. त्यानंतर हे जे क्विल्टिंग करून घ्यायचं आहे कपडा, त्याला उभ्या आणि आडव्या अशा शिलाई घ्यायला लागली मी. त्यानंतर साईडनं शिलाई घ्यायची पूर्ण. त्यानंतर इथे 7-7 इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे 3 ठिकाणी. त्या ठिकाणी आपल्याला हे 3 पीस बसवायचे आहेत अशा पद्धतीनं. हे 3 पीसला आपल्याला इथे मी कपडा जरा पातळ होता म्हणून मी थोडासा थिकनेस येण्यासाठी बुकरम वापरला आहे, जो की शर्टाच्या कॉलरला वगैरे वापरतात. ते बुकरम मी यूज केलेलं आहे याच्यामध्ये. त्याच्याऐवजी आपण ते प्लास्टिकची बॅग वापरली तीसुद्धा चालते वापरली तर. तर इथे मी अस्तर या पद्धतीने लावून घेते, कारण पायपिंग आधीच केलेली होती. त्यामुळे असं मी पायपिंगला जोडून हे अस्तर लावलेलं आहे. तसेच 3 पीस आपण तयार करून घेतलेले आहेत. तर हे जे बघा थिकनेस भरपूर वाढलेलं आहे आपल्याला, कारण असा जर लूज कपडा वापरला तर झोळ पडतो आणि ऑर्गनाईज चांगलं बसत नाही व्यवस्थित त्यात वस्तू वगैरे. तर इथे एक पीस करून मी असा बसवून घेते याला. त्यानंतर वरती असा मध्ये एक शिलाई घेते, कारण इथं 2 पॉकेट तयार होणार आहेत छोटेसे, पण उंच असणार आहेत ते. त्यानंतर एक पीस करून आपल्याला 3ही पीस अशाच पद्धतीने लावून घ्यायचे आहेत. त्यानंतर साईडला शिलाई घ्यायची आहे. तर दोन्ही बाजूला शिलाई झालेली आहे. परत आपण खालच्या बाजूला परत 8 ठिकाणी एक मधोमध शिलाई घेणार आहोत. तर इथे एक सेंटर मार्क करून घ्यायचं आहे. सेंटरला मार्किंग करून आपल्याला फोल्ड करून त्या ठिकाणी त्या कॉर्नरपासून खाली 2 इंचावर आपल्याला क्रॉसमध्ये कटिंग करून घ्यायचं आहे. त्यानंतर ह्या पीसला पूर्ण अशी पायपिंग करून घ्यायची आहे.
तर इथे अशा पद्धतीने पायपिंग मी सुरू केली लावायला. तिथे पायपिंग लावून झाली. आता आपल्याला ते दुमडून घ्यायचे आहे. आज मला व्हिडिओ टाकता नाही आला कारण लाईट पण गेली होती बराच वेळ आणि व्हिडिओ डाउनलोड झालेला नाही आहे. त्यामुळे एक दिवस गॅप होतो आहे माझा, नाईलाज आहे. इथे असं पॉकेट तयार झालेले आहेत. मधला जो आहे तो एक सिंगल आहे तो. तर इथे आपल्याला वेलक्रो लावून घ्यायचे आहेत. वेलक्रोची उलटसुलट बाजू आहे, व्यवस्थित लावून घ्यायची. तर याला आपण हँगर लावणार आहोत. तर हे ऑर्गनाइज अशा पद्धतीने तयार झालेलं आहे हे. तर हे ऑर्गनाइज तुम्हाला कसं वाटला, आवडल्यास लाईक करा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू, धन्यवाद.